फुलतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा। अरे काय चाललंय? मैं तो मजाक कर रही थी, इतनी सीरियस क्यों हो जाते हो? हो ना. इसी के इसी मजाक मजाक में तुम्हारे शक भरे सवाल शुरू हो जाते हैं और मैं ऑफिस के लिए रोज लेट हो जाता हूं। राधा. आज ऑफिस में हॅलो. बहुत काम है। काय काय झालं? रोज हा? जाता है? काही नाही मग सॉरी तुमचा प्रोग्राम अपसेट नाही ना केला मी Come on यार. नाही ग बिलकुल नाही पण तू अपसेट दिसतेस हो ग म्हणून तर इथे आले मानसचं घर म्हणजे दुसरं घर आहे माझ्यासाठी डॉक्टर प्रधान आणि मानस माझ्या दोन कुबड्या आहेत हे कमॉन यार, कुबड्या वगैरे काय? हा? अरे तसंच आहे काय तसंच आहे? मी हो अगं मी एक तुला मिनिट सांगितलं. एक मिनिट तू आधी एक प्रश्नाचं उत्तर दे कॉफी घेणार आहेस का मिल्कशेक काही चालेल तू दोन्ही खूप छान करतेस ओके काय ग, तू फिल्म एन्जॉय करत नाहीयेस का? अगं मग मला सांग ना, मी चॅनल चेंज करतो. नको बंद करते त्या नवऱ्या बायकोच्या भांडणापासून दूर जाण्यासाठी मी इथे आले तर फिल्म मध्ये तेच चालू आहे हे बघ राधा, पेशंट कडे पाहताना नेहमी क्लिनिकली बघायचं त्यांच्यात गुंतायचं नाही हो ना पटतंय मला ते पण ना माझं डोकंच फिरलंय आज एक कपल होतं फर्स्ट प्रेग्नन्सी पण भांडत तर असे होते जसे काय जुने वैरी आहेत मला समजत नाही जातं कुठे यांचं प्रेम खरं तर ते नसतंच कॉफी इज रेडी हे घ्या आणि राधा, बरं झालं तू आलीस. म्हणजे मी आणि रिया बरेच दिवस बाहेर डिनरला जायचं प्लॅन करत होतो. तू, मी, रिया आणि सई मॅम. पण बाहेर कशाला मी इथेच करते ना काहीतरी चटपटीत आणि तसंही राधाला कुठे आवडतं बाहेर जायला अगं मला नाही जमणार खरंच म्हणजे राधा प्लीज ना, हवं तर मी सई मॅमना फोन करून बोलवतो ना. काय पण मेनू माझ्या चॉईसचा ऑफकोर्स यार. थँक्यू या सेक्रेटरीचं काही कळत नाही तो असा कसा बरोबर मागच्या वेळेस हेच म्हणत होता तो अरे सौरभ, अरे काय तुम्ही ओळखता एकमेकांना? अगं आम्ही राधाला मागणी घालण्याकरता यांच्या घरी गेलो नव्हतो का? हो विसरले मी सॉरी बरं तुम्ही इथे काय करताय चला घरी चला बाबा अहो वर गार्गी आहे ना तिकडे तो विषय नको नीट बोलता यावं म्हणून मी याला इथे बाहेर घेऊन आले सरिता कुठे आहे? आई मार्केटमध्ये गेलीये इट्स ओके काका मी कम्फर्टेबल आहे मी पटपट बोलतो आणि निघतो लगेच मी ऍक्च्युली सीमा वहिनीशी बोललोय राधाबद्दल आणि आता राधा आणि केदारच्या लग्नाचा मार्ग मोकळा आहे सो तुम्ही फक्त राधाशी एकदा बोलून घ्या पण सौरभ तुझी सीमा वहिनी त्या दिवशी नाही 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 ते सगळं सेटल झालंय आता मी सीमा वहिनीशी बोललोय तिला कन्व्हिन्स केलंय आता फक्त राधा तयार असेल तर तिला लग्नाआधी काही दिवस सीमा वहिनी बरोबर घालवावे लागतील सीमा वहिनी तिच्या काही घरगुती परीक्षा घेईल नाही म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही अगदी नॉर्मल आहे सगळं तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका आणि राधा 100% पास होणार याची खात्री आहे मला आणि तिला हेल्प करायला मी आहेच ना तिथे तुम्ही फक्त आता राधाशी बोलून घ्या तीच तर सगळ्यात मोठी टास्क आहे सौरभ राधाचा प्रेमावर किंवा लग्न संस्थेवर विश्वासच नाहीये राधाला लग्नाकरता मंजूर करणं म्हणजे शिवधनुष्य पेळण्या इतकं कठीण आहे पण आम्ही प्रयत्न करतो वी आर ट्राईंग आता तुम्हा लोकांकडून होकार आहे तेव्हा आता आम्हालाही राधाच्या लग्नासाठी जोरात प्रयत्न करायला हवा. येस काय रजनीश? हो बाबा मी डॉक्टर प्रधानांशी बोललोय बघूया काय होतं ते राधा आयुष्यात सेटल झाली ना की माझ्या मनावरचं एक मोठं ओझं उतरेल सौरभ यु नो तुझी सीमा वहिनी त्याविषयी थोडी स्ट्रिक्ट वाटली पण एकंदरीत मला तुझं कुटुंब खूप आवडलं थँक्यू
आणि विशेष करून केदार खूप चांगला मुलगा आहे आणि राधाला एका कुटुंबाची गरज आहे आणि मला विश्वास आहे की तिची ती गरज तुमच्या घरी पूर्ण होईल. देवाजवळ एकच प्रार्थना आहे की माझी राधा सुखात राहावी. आणि मला विश्वास आहे की तिची ती गरज तुमच्या घरी पूर्ण होईल. राधा सुखी व्हावी एवढीच ईश्वराजवळ प्रार्थना आहे माझी. हा बोल मानस. मॅम, राधा माझ्या घरी आली. काय रे, बरी आहे ना ती? नाही, घाबरू नका, व्यवस्थित आहे ती. मी खरंच घाबरले होते. बरं इकडे येते ना मग ती? नाही, उलट तुम्हीच इकडे या असं सांगायला मी फोन केला होता. मी आत्ता? हो, कारण राधाला जेवायला थांबवायचं असेल तर तुम्ही पाहिजेच ना, नाहीतर तिचं सुरू होणार 9 वाजले उशीर होतोय, चला चला. म्हणजे मानस तिच्यासाठी बोलवतोस तू मला? डॉक्टर सई प्रधानांना कधी इन्व्हाइट करू नकोस तू. काय काय मॅम? गंमत केली रे. नाही येते मी. तसंही मला तुला जरा भेटायचंच होतं. का? काय झालं? अरे तो राधा नाहीये ना आजूबाजूला? नाही, थोडा लांब आहे मी. बोला ना. हा मग ठीक आहे. तरी सुद्धा मी आत्ता जे सांगते ते ऐकल्यावर एकदम ओव्हर रिॲक्ट होऊ नकोस. अरे त्या सौरभचा फोन आला. सौरभ धर्माधिकारी, त्याचा फोन आला होता मला. ओके. गॉट इट. हा, तर त्यांच्याकडे सगळ्यांना राधा पसंत आहे. हो, वाव, गुड. म्हणजे त्यांचं हो आहे राधा केदारच्या लग्नाला. त्याच्या वहिनीच्या काही किरकोळ अटी आहेत, पण मुख्य म्हणजे त्यांना राधा पसंत आहे केदारसाठी. ग्रेट काय, आता राधाला लग्नासाठी तयार करायला हवं ना, आणि ते किती कठीण काम आहे हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. त्यामुळे आपल्यालाच कसून प्रयत्न करायला हवेत. आय नो मॅम, तुम्ही या. विल डू अवर बेस्ट. ओके, बाय. केदार. गुड न्यूज. हो, सीमा वहिनी हो म्हणाली. सीमा वहिनी तयार आहे. ग्रीन सिग्नल. काय खरंच? अरे खरंच, मी तिच्या भावाची जाऊन बोलून आलो राधाच्या. अरे काय बोलतोयस? ए सौर्या, तू खेचत नाहीस ना माझी? तुझा ना माझ्यावर विश्वासच नाही. अरे नाही, असं नाही. नाही, मी बोलतच नाही ना. विश्वास नाहीये. अरे पण विश्वास नाहीये, मी बोलणार नाही. अच्छा बाबा, सॉरी प्लीज. खरंच मी अशा बाबतीत चेष्टा नाही करत यार. आय स्वेअर. हो ना, मग आता ना आपण आय मीन म्हणजे आपण महिन्याभरात सगळं फिक्स करून टाकू. म्हणजे सीमा वहिनी तयार झाली तर. हो, सीमा वहिनीचं नाव कशाला घेतोय? घाई तुला झालीये. तुला लग्न करायचंय, तुला राधा आवडलीये, आणि तुमच्यासाठी कोलांट तेवढे मी वारतोय. हो ना, मग लग्नाची डेटही लवकरात लवकर तूच फिक्स करून टाक, म्हणजे तुझ्या मागची कटकट जाईल. बस कटकट जाईल. इतकं इझी नाहीये ते. इतके सगळे राडे झाल्यानंतर तुला काय वाटतं सीमा वहिनी अशीच हो म्हणणार आहे? म्हणजे अजून आहेच का काहीतरी? अजून आहे का? भरपूर आहे. सीमा वहिनी तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी राधाच्या काही परीक्षा घेणार आहे. त्या परीक्षेत राधा पास झाली तरच सीमा वहिनी येस म्हणणार. काय बोलतोयस काय? वेड लागलं नाही ना तिला? आणि मूर्खा, हे जाऊन तू राधाच्या वडिलांना सांगून आलास? वा, ग्रेट आहात तुम्ही. तू अरे तुझ्या जागी मी असतो ना, मला एखादी मुलगी आवडली असती ना, डायरेक्ट उचलून घरी घेऊन आलो असतो. डायरेक्ट उचलून घेऊन आला असता. सिनेमा वाटतो हा तुला? सिनेमा नाही, लाईफ है, और लाईफ पे ही सिनेमा बनता है. आणि उचलून म्हणजे काय डायरेक्ट कडेवर घेऊन आलो नसतो. आणि तुझी राधा असेल तर शडाप ओके, शडाप. म्हणजे थोडक्यात काय, हे लग्न आता होणार नाही. सीमा वहिनी राधाची परीक्षा घेणार. मला एक गोष्ट सांग, कुठली मुलगी असले इन्सल्टिंग प्रकार सहन करेल? आणि त्यातून राधा एमडी, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली. चला, तेच तर तुम्हाला कळत नाही यार. आता कंडिशन्स अप्लाय असलं तरी हो तर म्हणालीये. आणि परीक्षांचं काय? परीक्षा गुंडाळू ना.
मी कशाला आहे, मी बघतो ना. आणि नाहीचं होत झालंय. खरंय. म्हणजे सौरभ, इन शॉर्ट देर इज होप. देर इज होप. सौरभ धर्माधिकारी असताना देर इज ऑलवेज होप. नथिंग इज इम्पॉसिबल. हर बीमारी की जड़ी बूटी का नाम है सौरभ धर्माधिकारी. पुरे चला. चल. पण तू कशाला काळजी करतोयस? मोनिका आहे ना तिला कन्व्हिन्स करायला. खरंय रे. पण खरं सांगू सौरभ, हा. ती ना मला माझ्या थोडी आउट ऑफ रिच वाटते. का माहित नाही. मला सांगू काय वाटतं? ती असे परीकथेतल्या सारखे शुभ्र शुभ्र पांढरे कपडे घालते ना, त्यामुळे कदाचित असं ड्रीमी स्वप्नातल्यासारखं वाटत असतं. वाटतंय खरंच तसंच. अगदी स्वप्नातल्यासारखं. हो. वा मेरे शेर. केदार, ये का मारतो माझ्या भावाला? काय चालतंय? अरे अरे मारामारी काय करतोस? काय चालल्या पैसे घेऊन? काय काय म्हणताय तुम्ही? काय झालंय? अरे घोड्यावर लावायला 50,000 रुपये घेतले होतेस ना. 50,000? अरे काय बोलताय तुम्ही? ए, कसले 50,000? अंगाला हात लावायचं काम नाही काय? कोण आहात तुम्ही? का मारताय त्याला? यांनी आमच्याकडनं 50,000 रुपये घेतलेले घोड्यावर लावायला. 50,000? अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ए काय बोलतो तू? कसले घोडे काय? रेसकोर्स नाही बघितलं नाही तरी आज काय आयुष्यात कसले टेपा लावताय? टेपा आम्ही लावतोय की तुम्ही? सरळ सरळ पैसे घेऊन ओळख पण दाखवत नाहीत. हरामखोर. नाही नाही, मी नाही. अहो नको, मारू नका. हो मी नाही. माझ्या भावाला मारू नका. सोडा सोडा त्याला. सोडा. कोण आहे तिथे? काय झालं रे? थांबा 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 थांबा. डॉक्टर साहेब, तुम्हाला काय लागलं नाही ना? थांबा थांबा, मी बघतो त्याच्या का. काय शॉट आहे यार? काय चाल? हे केदार, अरे तू कशाला घाबरतो? मी आहे ना. केदार, काहीतरी लोचा यार, तुझं डुप्लिकेट आहे बहुतेक. काहीतरी राडे केलेत त्यांनी. अरे तू घाबरू नको, मी आहे. चल 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 चल. अरे सौरभने मला हे फोनवर सांगितलं ना, मला एवढा आनंद झाला. मी नाचायचीच बाकी होते. डॉक्टर प्रधान, पाणी. पटकन आलीस पाणी घेऊन. थँक्यू. नाचायचं काय म्हणत होता? नाचायचं याला म्हणलं, अरे काय कसली आहे तुझी पार्टी? म्युझिक नाही, डान्स नाही. मस्त नाचलो असतो. तुला सुद्धा जरा आमच्या तालावर नाचवलं असतं. काय पोरगी आहे? गेली का? गेली किचन मध्ये. हे बघ, तिच्या जन्माचा सगळा इतिहास कळून सुद्धा ही मंडळी हो म्हणाली म्हणजे विशेष नाहीये का? हो. खूप समजूतदार आहेत माणसं. त्यामुळे मानस कुठल्याही परिस्थितीत हे लग्न व्हायला हवं. हे व्हायलाच हवं. काय व्हायलाच हवं होतं? बोल ना मानस. सांग की काय सांगितलं मी? काय व्हायला हवं ते? ते हे आपलं बँक प्रोसिजर. बघ अगं, मी याला म्हणते हे बँक प्रोसिजर आठवड्याभरात व्हायला नको का? आपण एवढी ऍडव्हान्स सगळी सोनोग्राफीची मशीन्स ऑर्डर केली आहेत, त्याचं प्रोसिजर कम्प्लीट व्हायला नको? आणि त्याच्यात मानसने लक्ष घातलं तरच ते होणार ना? हो. बघ, म्हणजे तू ह्याच्यात लक्ष घालायला हवं. ही धर्माधिकारी फॅमिली, त्यांना मी चांगलं ओळखते. म्हणजे खूप जवळून ओळख नसली ना तरी त्याच्या थ्रू मला त्यांची सगळी माहिती आहे. खूप मोठं घर आहे त्यांचं आणि सगळेजण एकत्रच राहतात. आजकाल अशा फॅमिलीज बघायला कुठे मिळतात मानस? हो ना. आयुष्यात राधाने जे जे मिस केलंय ना, ते सगळं मिळेल तिला ह्या कुटुंबामध्ये. किती वर्ष आम्ही दोघीच दोघी राहिलो, पण आता सगळ्या नात्यांचं प्रेम मिळेल तिला. खरंच मानस खूप सुखी होईल रे ती. घरट्यातनं बाहेर फेकल्या गेलेल्या पाखराला पुन्हा घरट्याची चूब मिळायला हवी ना. ते काय नाही, मानस आज काय वाटेल ते करून आपण तिचा होकार मिळवायचाच. येस मॅम.
काय ग सौरभला घेऊन मध्येच कुठे सटकलीस तू? मला एक सांग, तो बॉयफ्रेंड नाहीये ना तुझा? चल ग काहीतरी काय. हा मग ठीक आहे. हे बघ माझा क्लेम आहे त्याच्यावर, मी आधी डिक्लेअर केलंय, सांगून ठेवते. हे पोरीनो, अरे काय चाललंय काय तुमचं हे? नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टी इतक्या कॅज्युअली घेता? आजोबा तुम्ही कधीपासून ओल्ड फॅशन झालात? तुम्ही तर माझे स्वीट आजोबा आहात ना. स्वीट काय, मी असा विरघळणार नाही तुमच्या अशा गोड बोलण्याला. आधी करिअर महत्वाचं, मग काय बॉयफ्रेंड वगैरे ते. ते सगळं बरोबर आहे आजोबा, पण तुम्ही त्याला पाहिलं नाही. तो किती क्यूट आहे तो. तुम्हाला माहिती आहे आजोबा, सेम आमिर खान. ओ माय गॉड, खरंच. अगं आई, तू त्याला भेटली असतीस ना तर तुला पण तो आवडला असता. ही सो क्यूट. गार्गी, तो कोण आहे आणि तो कसा आहे त्यापेक्षा ना, तो इथे आला होता आणि मी आणि तू सोडून बाकी सगळे जण खाली उभं राहून त्याच्याशी काहीतरी बोलत होते, एवढं मात्र मी पाहिलं. गार्गी, बाबा माझ्या पाठीमागे काय चाललंय हे मला कळायलाच हवं. नाही, तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात आलंय माझ्या, तुम्ही कुणा संदर्भात बोलत होतात ते. अलीकडे पार्ट्या, फोन वगैरे पण सगळं सुरू झालंय. यापूर्वी मला विश्वासात घेण्याची तसदी कुणी घेतली नव्हती बाबा. त्याची सगळ्याची फळं अजूनपर्यंत भोगतोय आपण सगळेजण. आता परत माझ्या अपरोक्ष जर काही चालू असेल ना, तर ते सहन करण्याची ताकद नाही आहे माझ्यात. मी तुम्हाला सांगून ठेवते, मला चालणारच नाही. काय चालणार नाहीये? काय चालणार नाहीये तुला? गेली 25 वर्ष स्वतः जळतेस आणि मला जळतेस. एक सुखाचा क्षण नाहीये गेली 25 वर्ष. अरे वा, या सगळ्याचा दोष तुम्ही मला देताय? हो, देतोय तुला दोष. वा, फारच छान, फारच छान. कारण मी 1000 वेळा माझी चूक कबूल केली आहे. आणि आसावरीवरती मी प्रेम केलं ही माझी चूक नव्हती, पण तुझ्या आधी ती माझ्या आयुष्यात आली हे मी लग्नाआधी तुला सांगितलं नाही, ही माझी चूक झाली आहे. घोड चूक झाली आहे माझी. सरिता, त्यावेळेस माझ्यावरती काय परिस्थिती ओढावली होती याचा तू कधीच विचार करणार नाहीयेस का आयुष्यात? एका दुर्दैवी अपघातामध्ये माझे आई वडील आणि भाऊ यांना गमावलं होतं मी. बिझनेसची वाट लागली होती. त्यावेळी ही राधाची आई आसावरी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली होती. त्याच वेळेस माझी आणि बाबांची भेट झाली. बाबांनी मला मदतीचा हात पुढे केला बिझनेसमध्ये, म्हणून मी परत उभा राहू शकलो. पण त्यावेळेस बाबांनी माझ्यासमोर डायरेक्ट प्रपोजल ठेवलं की माझा संपूर्ण बिझनेस सांभाळ आणि तुझ्याशी लग्न कर. पण आसावरीवर असलेल्या प्रेमापायी त्यावेळेस मी बाबांना स्पष्ट नकार दिला होता. विचार बाबांना. सरिता, तो सांगतोय ते खरं आहे. बाबांचा प्रस्ताव मान्य केला तर मी पुन्हा आयुष्यात माझ्या पायावर उभा राहू शकीन, या कल्पनेने आसावरी कायमची मला सोडून निघून गेली. वर्षभर वेड्यासारखा शोधत होतो मी तिला, पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी बाबांचा प्रस्ताव मान्य केला. पण मी तुला प्रामाणिकपणे सांगतोय, ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं त्या दिवशीपासून सरिता मी तुझा झालो. मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं आणि करतोय. तुझं सगळं दुःख, तुझा आबोला, तुझी तळमळ हे सगळं काही समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण तू मला समजून नाही घेतलंस. कारण विश्वासघात केलाय तुम्ही माझा. मी तुझा विश्वासघात केला नाहीये. बाबा प्लीज शांत व्हा. आसावरीच्या कुशीत आमचं बाळ आहे मला माहित असतं तर मी कधीच त्या लग्नाला होकार दिला नसता. पण तू हे कधी समजून घेऊ नकोस. आसावरीला ब्रेन ट्युमर होता, तरी सुद्धा त्यांनी धैर्यानं मुलीला जन्म दिला. अरे मृत्यूच्या शेवटच्या क्षणी केवळ आपल्या घरात वादळ नको म्हणून ती एकटी मृत्यूला सामोरे गेलीये. आणि जाताना राधाला हे सांगून गेली की तुझी सरिता आई तुझ्यावर माझ्या इतकंच प्रेम करेल. पण तू सतत तिचा तिरस्कार केलास, माझा द्वेष केलास. शिवाय मी तुझ्यावर प्रत्येक क्षणी. बाबा, रजनी, रजनी, बाबा,